हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनल लसमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी आज बाथरूम क्लिनिंग करते. तर डीप क्लिनिंग करायची आहे मला. तर जरा मी पटकन बाथरूमची क्लिनिंग करते आणि तुम्हाला पण दाखवते काय काय करते. चला. तर मी ना आज बाथरूमची क्लिनिंग करून घेते. आणि काय झालं, क्लीन पण करायचं आणि त्याच्यामध्ये हँडवॉश वगैरे जे बॉटल्स असतात ना त्या पण संपल्या. मग बरंचसं हे बाथरूममधल्या ज्या गोष्टी असतात ना त्या कराव्या लागतात आणि राहून जातं. मग लहान मुलं असले की मग वेळ तर झाल्या पाहिजे. तर त्याच्यामुळे मग म्हटलं चला पटकन आता हे बाथरूम पण घासून घेते. आणि मी आज माझं बाकीचे कामं घरातली झालीच होती. तर म्हटलं मग चला आता ही बाथरूम क्लिनिंग पटापट करून घेऊयात. आणि मला उशीरच आज झाला जरा आवरायला. तर हार्पिक टाकलेलं होतं. मग बऱ्यापैकी पटकन क्लीन होऊन जातं. हार्पिक खरंच खूप छान असतं. म्हणजे पटकन आपलं बाथरूम क्लीन होतं. मला खूप म्हणजे नाही का माझ्या बाथरूममध्ये ना अजिबात थोडं पण काळवटपणा किंवा असं नाही का नाहीच आहे. त्याच्यामुळे म्हणून मला हार्पिक खूप आवडतं. आणि मी हार्पिकनेच नेहमी बाथरूम क्लीन करत असते, बाथरूम आणि टॉयलेट वगैरे. तर सर्व मी घासून घेते, त्याच्यानंतर पाणी टाकते. मग बऱ्यापैकी ते काय होतं खूप राहतं, मग व्हाईट वगैरे निघतं. तर त्याच्यामुळेच मग मी ना असं घासून आणि ठेवते. नंतर मग परत खराट्याने झाडून देते, म्हणजे पटकन क्लीन होतं. आणि लगेच पाणी जास्त नाही टाकायचं. पाणी टाकलं ना तर ते धुवून जातं. मग जरा वेळ ना घासून ठेवलं का ते तसंच फरशीवर 5-10 मिनटं राहिलं ना तर अजून छान निघतं. आणि मस्त सर्व मी बाथरूम घासून घेतलं. बरं स्टाईल वगैरे पण मी घासून घेते, ब्रशने दरवेळेसच घासते. जेव्हा बाथरूम घासून घेते ना तेव्हा मी हे घासून घेत असते, क्लीन करते. ह्या स्टाईल्स त्या स्टाईल नेहमी अशा धुवत राहिल्या ना तर मग अशा पिवळ्या पडत नाही, खराब पण दिसत नाही. नाहीतर आपण काय करतो, फक्त बाथरूमची स्टाईल खालची जी असते ना फ्लोअर तोच क्लीन करतो आणि ज्या स्टाईलवरच्या असतात ना तर त्या तशाच राहून जातात. मग त्या जास्त खराब व्हायला लागतात. म्हणून मग प्रत्येक वेळेस जेव्हा बाथरूम आपण धुतो ना त्यावेळेस ह्या वरच्या स्टाईलसुद्धा आपण क्लीन केल्या पाहिजे. तर मी दरवेळेसच अशा स्टाईल क्लीन करत असते, जेणेकरून ना वरची स्टाईल आपल्या व्यवस्थित चकाकतील आणि चमक पण राहते बाथरूममध्ये. म्हणून दरवेळेस जेव्हा आपण बाथरूम क्लीन करतो ना त्यावेळेस स्टाईल सहित सर्व धुवून घ्यायचं. धूळ असतं किंवा नाही का असं खराब साबणाचे डाग कसले ना कसले डाग तिथे उडत असतात, मग ते खराब दिसतात. आणि येल्लो कलर खराब दिसत राहतो, काळवटपणा येतो. आणि पावसाळ्यात हिवाळ्यात तर खूप काळजी घेतली पाहिजे, बाथरूम सुकत नाही काय नाही. म्हणून मग व्यवस्थित बाथरूम ड्राय पण झालं पाहिजे. म्हणून बाथरूममधलं पाणी काढून द्यायचं. ते ड्राय पण थोडंसं बाथरूम पाहिजे. नेहमी ओलं राहिलं ना तर खूप असं हे होऊन जातं. त्याच्यामुळे बाथरूमला ड्राय पण ठेवलं पाहिजे थोडंसं. तर त्यांनी काळवटपणा कमी येतो. नाही तर ओलं राहिलं ना सर्व असं काळे डाग पडतात फरशीवर सुद्धा अशा स्टाईलवरती. तर त्याच्यामुळे ना थोडंसं बाथरूम कोरडं राहिलं या पद्धतीने बाथरूम ठेवत जा. सकाळच्या टायमात जर धुवून घेतलं, वापर कमी असतो ना तर त्यावेळेस मग आपलं दिवसभर बाथरूम एकदम छान क्लीन असतं. आणि मी तर सर्व स्टाईल अशी घासून आणि क्लीन करत असे, दरवेळेस असंच करते. आणि तुम्ही पाहू शकता तर अजून पण माझं बाथरूम एकदम नव्यासारखं आहे. असं वाटतं की आत्ताच पहिल्यांदा ह्या घरात आलो आहे राहायला, असं नव्यासारखं बाथरूम आहे. अजिबात पिवळसर पडलं नाही किंवा खराब स्टाईल वगैरे झाल्या नाही. खूप छान आहे मस्त, कारण की मी त्या पद्धतीने क्लीन करतच असते नेहमी. आणि बाथरूममध्ये छान असं मस्त असं छोटंसं प्लांटसुद्धा मी ठेवलेलं आहे. मला आवडतात प्लांट आणि माझ्या घरामध्ये सर्व प्लांट जेवढे आहेत ना तेवढे ओरिजिनल प्लांट आहे. मी कोणतेच डुप्लिकेट प्लांट यूज करत नाही. आणि ते छान मस्त छान वाटतं. तर मी इथे एक प्लांटसुद्धा ठेवलेला आहे. तर इथं सर्व स्टाईल ह्या साईडनी पण धुवून घेतली. खिडकीसुद्धा वॉश करून घेतलेली आहे इथे. आणि सर्व स्टाईलवर असं ब्रशने घासून आणि पाणी टाकून धुवून घेतलं तरी पण किती छान चकाकते, कारण की दरवेळेसच मी असं करत राहते म्हणून. तर सर्व माझं घासून झालं आहे मस्त छान. आणि आता पूर्ण फ्लोअरवरचं पाणी जे मी असं बादली पूर्ण नंतर अर्धी एक ओतून देते पूर्ण. आणि सर्व खराट्याने पाणी काढून देते, म्हणजे लवकर बाथरूम सुकेल. आणि असं छान मस्त क्लीन झालेलं आहे आज बाथरूम. तुम्ही पाहू शकता किती चमक येते बाथरूममध्ये.
आणि स्टाईलसुद्धा खूप चमकत आहे. आता इथं क्लीन केलं होतं ना मी, जे ऑर्गनायझर आहे सर्व मी ते सर्व साहित्य ठेवून घेते. बाकीचं दुसऱ्या साईडला आहे. इथं थोडंसं जे डेलीचं लागतं तेवढंच मी ठेवते, बाकीचं सर्व दुसऱ्या साईडला ठेवलेलं आहे. आणि आता इथं हँडवॉश आहे ना, डेटॉल हँडवॉश मी पाऊच आणत असते, तर ते पाऊच खूप परवडतात. मग ना एक दोन महिने तरी 3 महिने तरी साधारण जातात, तर म्हणून मी पाऊचच दरवेळेस आणते. तर बॉटलसुद्धा ही हँडवॉशची बॉटल भरून ठेवते. मुलं असले ना तर सारखे सारखे हँडवॉश करताना आद्विक ना खूपच आगाऊपणा करतो, खूपच हँडवॉश मग असला की चाळे करतो. पण काय करणार, आता आपण पण असो घरी, त्याच्यामुळे पण बरं आहे ते हँडवॉश तरी करत असतं नेहमी. त्याच्यामुळे मग मी नेहमी ही बॉटलसुद्धा अशी लगेचच भरून ठेवत असते. आणि आद्विकला पण सवय सारखं मग हँडवॉश राहिलं ना तर त्याला आवडतं हँडवॉश करायला, तो नेहमी मग इथं हँडवॉश करतच असतो. तर अशा प्रकारे मी बाथरूम आज क्लीन केलं आहे. आणि पण छान असं ग्रो झालेलं आहे, पाहू शकता. आणि मी इथं स्टाईलसुद्धा धुवून घेतलेली आहे. आणि असं नेहमी स्टाईल धुवत असते ना मी, तर पाहू शकता स्टाईल पूर्ण धुवून घेतलेली आहे. आणि असं धुवून घेतलं ना तर क्लीन राहतं. आणि इथं असं हँडवॉश पण संपलेलं होतं, तर ते सुद्धा मी घेतलेलं आहे भरून. मी आधी हँडवॉश करते. असं बाथरूम क्लीन झालेलं आहे माझं मस्त. क्लिनिंग झाली होती आणि नेमकी माझा गॅस पण संपलेला आहे. तर बघते आज आता बाहेरूनच काहीतरी मागवायचं आहे जेवण, चायनीज वगैरे. दीदीला पण सूप वगैरे घ्यायचं आहे. तर चला मग आता ते इलेक्ट्रिक शेगडी ना त्याच्यावर पण करायला पेपर चेक करत होती मी, आता ते झाले माझे. आणि इलेक्ट्रिक शेगडी ना त्याच्यावर करायला खूप टाईम लागतो, म्हणून मग आता मला किती वाजून गेले आता 7 वाजले, तर त्याच्यामुळे खूप उशीर होऊन जाईल. चला मग काहीतरी घेऊन येते मी बाहेरूनच आणि बोलते. आमचं काय झालं, बाहेरच आलो आम्ही जेवायला. चला मग. कसं आहे खा ना. तर ना दीदीला सर्दी पण झालेली होती, म्हणून तिला मग सूप प्यायला दिलेला आहे. तर इथं छान सूप घेतलं आणि इतकंच हे ट्रिपल व्हेज राईस मागवला होता. तर चला आम्ही आता एन्जॉय करतो आणि बोलतो नंतर. जेवलो, म्हणजे जास्त काही भूक नव्हती, तर आम्ही ना एकच ट्रिपल राईस घेतलेला होता, तेवढंच घेतलं. आणि सूप होतं त्याच्यासोबत भेटलेलं, मग बाकी काहीच नव्हतं. मी खाल्लं थोडंसं, दिशूने तिला पण बरं नाही म्हणून थोडंसं खाल्लं, आणि आद्विकनी खाल्लं. तर असं तर जास्त काही नव्हती भूक, आणि असं गॅस पण नव्हता, म्हटलं चला. आणि फक्त काय मस्त होतं, छान होतं टेस्ट वगैरे. तर चला मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करतील. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.